पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 60 वर्षीय आरोपी पती भगवान रामदास शिंपी राहणार ताडेपुरा पैलाड अमळनेर या 7 वर्ष सश्रम कारावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने काल रोजी सुनावली। याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होता। सदरचा अपराध 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी घडला होता। फिर्यादी ही अमळनेर शहरातील मजुरीची कामे आटोपून घरी गेली व ती घरात हजर असताना पती भगवान शिंपी हे घरी आले तेव्हा ती फोनवरून तिची मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत होती तेव्हा तिचे पती तिला शिवीगाळ करून तिच्या चारित्र्यावर संशय धरून तिला मारूनच टाकतो असे म्हणून शिवीगाळ करत घराबाहेर निघून गेला। त्यानंतर रात्री 8 वाजता घरासमोर ओट्यावर बसलेली असताना पती भगवान शिंपी हे घरी आले व तिला पाहून शिवीगाळ करत तिला चापडबुक्क्यांनी मारहाण करून तिला खाली जमिनीवर आडवे पाडले व पॅन्टच्या खिशातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून तिच्या गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून दुखापती केल्या। त्यानंतर तो पळून गेला। या घटनेत तिच्या गळ्यावर, मानेवर, हनवटीवर व दोन्ही हातावर धारदार चाकूने वार केल्याने ती जखमी झाली होती। सदरचा खटला अमळनेर येथील जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती CV पाटील यांच्या पुढे चालला। त्यात सरकारी वकील ॲडव्होकेट KR बागुल मंगरुळकर यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले। त्यातील फिर्यादी ही आरोपीची पत्नी होती। तिच्यावरच हमला झाल्याने स्वतः उपचार घेत असताना तिने दिलेला जबाब न्यायालयात पतीविरुद्ध सांगितला। त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार रवी टेलर, ज्ञानेश्वर संतोष पंच व डॉक्टर प्रकाश ताडे अमळनेर ग्रामीण रुग्णालय यांची साक्ष महत्त्वाची ठरली। फिर्यादीवर चाकूने झालेल्या जखमामुळे तिला जीवे मारण्याचा उद्देश होता हे न्यायालयात सिद्ध झाल्याने याबाबत सरकारी वकील KR बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद केला। त्याप्रमाणे आरोपितास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यास 7 वर्ष सश्रम कारावास व 2000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा माननीय न्यायालयाने सुनावली। जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल 2 वर्षे व दंड रक्कम रुपये 1000 अशी शिक्षा सुनावली। सदरील कामकाजात पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे, केस वॉच व पैरवी अधिकारी PSI उदयसिंग साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर, प्रमोद पाटील, सतीश भोई, भरत इशी यांनी सहकार्य केले। नगर परिषदेमार्फत 1 कोटी रुपयांच्या निधीतून नमो गार्डन उभारण्याच्या विषयावर चर्चा करताना हा नाल्याचा परिसर आहे, येथे दुर्गंधी येते अशी अवमानकारक भाषा वापरल्याने परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून ढोल बजाव आंदोलन केले। ताडेपुरा तलाव सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। याच ठिकाणी 1 कोटींचे नमो गार्डन उभारावे असे विरोधकांचे म्हणणे होते, तर सत्ताधारी यांनी एक विकास कामाचे काम येथे सुरू आहे, दुसरे विकासाचे काम दुसरीकडे करावे अशी सूचना मांडली होती। त्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात वाद झाले होते। त्यातून चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ताडेपुरा परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले। शहराच्या विकासासाठी कोणतीही योजना स्वागतार्हच आहे, मात्र त्या निमित्ताने शहरातील काही भागांना कमी लेखणे, तेथे नागरिक जाणार नाहीत असे सार्वजनिकपणे सांगणे आणि ताडेपुरा तलाव परिसराला गटारीचे पाणी साचलेला भाग म्हणून हिणवणे हा त्या परिसरातील प्रत्येक नागरिकाचा उघड अपमान आहे। नागरिकांना दुय्यम दर्जाचे ठरवले आहे की काय? ताडे तलावात गटारीचे पाणी साचते असे जर खरे असेल तर त्याचे शुद्धीकरण व व्यवस्थापन करणे ही जबाबदारी नगर परिषदेची नाही काय? एखादा भाग दुर्लक्षित ठेवायचा, सुविधा द्यायच्याच नाहीत आणि नंतर त्यालाच अस्वच्छ म्हणून हिणवायचे, ही भूमिका लोकशाही व्यवस्थेला शोभणारी नाही। सत्ताधारी मंडळी आमच्या दुर्लक्षित भागाला कमी लेखत असल्याने त्यांची भूमिकाच भेदभाव करणारी दिसत आहे अशा आशयाचे निवेदन पालिकेत देण्यात आले। यावेळी ताडेपुरा भागातील शेकडो महिला व नागरिक यांनी ढोल वाजवत पालिकेवर मोर्चा काढला। ताडेपुरा तलावाचे 5 कोटी रुपयांचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे। नमो गार्डन हा स्वतंत्र विषय असून ते कुठे करायचे याबाबत निर्णय झालेला नाही असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले। वारंवार मागणी करून नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या 23 थकबाकीदार नागरिकांचे नळ कनेक्शन पालिकेतर्फे कट करण्यात आले आहे। ढेकू रोडवरील लक्ष्मीनगर गुलमोहर भागातील नागरिकांकडे सुमारे 10 लाख रुपये पाणीपट्टी कर बाकी होता। मार्च महिन्याचे 10 दिवस बाकी झाले तरी अजूनही नागरिकांकडे सुमारे 5 कोटींची थकबाकी आहे।
पालिकेने यापूर्वी नोटिसा देऊन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून देखील थकबाकी भरली जात नव्हती, म्हणून अखेर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कठोर पावले उचलत थकबाकीदारांचे दुकाने सील करणे, नळ कनेक्शन कट करणे आदी प्रकारची कारवाई सुरू केली आहे. 10 मार्च रोजी वसुली पथकातील कर निरीक्षक लौकिक समशेर, वरिष्ठ लिपिक सतीश बडगुजर, बाळकृष्ण जाधव, सागर पवार, आदित्य संदानशिव, निखिल संदानशिव यांच्या पथकाला थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करायला पाठवले. काही लोकांनी जागीच थकबाकी भरल्याने त्यांना सवलत देण्यात आली, तर ज्यांनी थकबाकी भरली नाही अशा 23 लोकांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले. थकबाकीदार नागरिकांनी तातडीने थकबाकी कर भरणा करावा, अन्यथा गाळे सील करणे, नळ कनेक्शन कट करणे, मालमत्ता बोजा चढवणे आदी प्रकारची कारवाई केली जाईल. गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद. अनेक नागरिकांचे बोगस नळ कनेक्शन असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याची देखील शोध मोहीम सुरू आहे. नागरिकांनी अपमानित होऊन कारवाई ओढवण्यापेक्षा नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे, तसेच थकबाकीदारांनी नियमित भरणा करावा असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी केले आहे. सार्वजनिक श्रीरामनवमी उत्सव समितीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत यंदाच्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून आदिवासी नृत्य सादरीकरण, लहान मुलांचे कलाकौशल्याचे कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायातील टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाची श्रीरामनवमी मिरवणूक अधिक आकर्षक आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान 26 मार्च गुरुवार रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य मिरवणुकीत सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अमळनेर शहरात कार्यरत असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबत कंत्राटदाराकडून अनियमितता होत असल्याचा आरोप करत जोपर्यंत कंत्राटदार PF भरल्याचा अधिकृत पुरावा सादर करत नाहीत तोपर्यंत त्यांची थकीत बिले अदा करू नयेत अशी मागणी नगरसेवक नाविद शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवक नाविद शेख यांच्या प्रमुख मागण्या. नाविद शेख यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. कंत्राटदाराने मागील महिन्यांचा PF भरल्याची अधिकृत पावती, चलन आणि कोणत्या कर्मचाऱ्याचा किती PF भरला याची सविस्तर यादी सादर केल्याशिवाय त्यांचे चालू किंवा थकीत देयक अदा करू नये अशी प्रमुख मागणी नगरसेवक शेख यांनी निवेदनातून केली आहे. जर कंत्राटदाराने कामगार कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे आढळले तर त्यांच्यावरती कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर पंचायत राज अभियानातून लोकांना सामावून घेत जनतेचा सहभाग वाढवून घेऊन लोकोपयोगी व सर्वसमावेशक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 महिला सरपंचांना दिल्ली डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात 11 मार्च रोजी होणाऱ्या पंचायत राजच्या राष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळेच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांचा समावेश आहे. खानदेशातून फक्त 2 महिला सरपंच यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी 9 रोजी रात्री धुळे जिल्ह्यातील फागणे येथील महिला सरपंच विद्याबाई नगराज पाटील आणि वर्षा युवराज पाटील दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान विद्या पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.